निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं नाही। तुमची धावपळ आम्ही समजू शकतो, पण गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा आता काय नवीन पक्ष नाही आहे। आपण गेल्या काही वर्षापासून पाहताय, जरी निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करते आहे। गोव्यातल्या निवडणुका आम्ही मागच्या 2017 साली लढवल्या होत्या। या वेळेला गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका, एकंदरीत वातावरण हे काय फार आशादायी दिसत नाही सगळ्यांसाठीच। गोव्याच्या जनतेसाठी वातावरण पूर्ण गढूळ झालं आहे। अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरलेले आहेत। उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत। नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही। म्हणजे जसं मी परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जी पत्रकार परिषद झाली त्यात मी सांगितलं की हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित आहे, पण गोव्याच्या बाबतीत म्हणायचं तर आलेमाव गेलेमाव ही एक नवीन राजकारणातला वाक्प्रचार, आलेमाव गेलेमाव। कारण काय कधी कोण आले, कधी कोण गेले, कधी कोण बंड करेल याचा आता भरोसा नाही। त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढते। गोव्यांचं राजकारण हे गेल्या काही वर्षापासून 5 ते 10 लोकांच्या हातामध्ये, मुठीमध्ये आहे, प्रस्थापित। मग हे भूमाफिया आहेत, हे धनदांडगे आहेत, ही राजकीय घराणी आहेत, आणि त्यांच्यामध्ये सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतेही स्थान राहिलेलं नाही। इतक्या भ्रष्ट पद्धतीनं गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जात आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की या प्रस्थापितांना जर घरी बसवायचं असेल, ही आलेमाव गेलेमाव संस्कृती जर मोडून काढायची असेल, तर जनतेतले सामान्यातल्या सामान्य उमेदवारांना उमेदवारी गोव्यात द्यायची, जे आम्ही महाराष्ट्रात करतो। बाळासाहेब ठाकरे यांनी सतत सामान्य माणसाला राजकारणामध्ये आणून ताकद दिलेली आहे। अशा पद्धतीचं एक नवीन प्रवाह गोव्यात सुरू करावा म्हणून त्या मतदारसंघातले सामान्य चेहरे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरवायचं ठरवलेलं आहे। कारण तुम्ही काही पाहिलं की कधी ह्याच पक्षातले 5 लोक त्या पक्षात जातात, त्या पक्षातले 10 लोक त्या पक्षात जात आहेत आणि तेच निवडणुका लढत आहेत। आज आम्ही शिवसेना साधारण 10 ते 12 जागा लढेल। आज 9 उमेदवारांची घोषणा आम्ही करतो आहोत। ते असे आहेत: पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, पर्ये, वाळपई, वास्को आणि केपे। ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते उमेदवार आहेत पेडण्यामध्ये सुभाष केरकर, म्हापशातून आमचे राज्यप्रमुख जितेश कामत लढतील, शिवोलीमधून व्हिन्सेंट परेरा, हळदोणेतून गोविंद गोवेकर, पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर, पर्येमधून गुरुदास गावकर, वास्कोमधून मारुती श्रीगावकर पोहोचू शकले नाही। आम्ही ठरवलंय की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना असलेल्या 3 मतदारसंघांचा आम्ही घोषणा करू। आम्ही ठरवलंय
की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीनं निवडणुका लढेल. गोव्याच्या राजकारणातलं सध्याची जळमटं जी दूर करायची असतील आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणे गरजेचं आहे. गोव्याच्या जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, भ्रष्टाचार, राजकारण्यांची दंडलशाही गोव्यातल्या, हे सगळं जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायला पाहिजेत आणि गोव्याची जनता ह्या वेळेला शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील, युवा सेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील, मतदारसंघात ते काम करतील. काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू. पुढले काही दिवस निवडणुका होईपर्यंत आम्ही सगळे इथेच आहोत, इथेच राहणार आणि फार मोठ्या अपेक्षा जरी गोव्याच्या जनतेने आमच्याकडून ठेवायची भूमिका घेतली असली तरी जे गोव्याच्या जनतेला हवं आहे त्याचा विचार करू आम्ही आणि त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी युती झालेली आहे त्याचा एक जाहीरनामा थोडक्यात आम्ही जाहीर करू. पण शिवसेनेचा मूळ विचार जो आहे की स्थानिकांना प्राधान्य, स्थानिकांच्या प्रश्नासाठी लढे देणं, संघर्ष करणं, अन्यायाविरुद्ध लढाई करणं हा शिवसेनेचा वचननामा असतो. तो गोव्याच्या जनतेच्या बाबतीत सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जाईल. बोला. पहिलाच प्रश्न आहे, तुम्ही म्हणाला होतात की उत्पल पर्रीकर यांना पणजीमध्ये पाठिंबा असेल, पण तुम्ही पणजीमध्ये पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारलं आहे. मनोहर पर्रीकरांचे ते चिरंजीव आहेत, हे बरोबर आहे. आणि त्यांना तिकीट नाकारताना कोणाला तिकीट द्यावं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवायचं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं किंवा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करणं हे योग्य नाही. काँग्रेसने कोणाला तिकीट द्यावं, काँग्रेसने कोणाशी युती करावी, तृणमूलने कुठे जावं, कोणाला तिकीट द्यावं, ह्याच्यावरती त्रयस्थ पक्षानं बोलणं बरोबर नाही. पण मनोहर पर्रीकरांच्या बाबतीमध्ये गोवेकरांच्या भावना फार वेगळ्या आहेत. उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीमध्ये मी असं ऐकलं की त्यांचं कर्तृत्व काय आहे. मी असंही माझ्या वाचनात आलं की ते मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव आहेत म्हणून घराणेशाही हा निकष लावून त्यांना तिकीट देता येणार नाही. हे जर खरं असेल तर गोव्यात मी आजची यादी पाहिली तर वाळपई, पर्ये इथे घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, तळेगाव ही घराणेशाहीच आहे ना घराणेशाही. मग उत्पल पर्रीकरांच्या बाबतीमध्ये घराणेशाही कशी आली? उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना घराणेशाहीमुळेच तिकीट मिळालं आहे तिकडे भाजपकडून. त्या मुलायमसिंग यादवांच्या सून आहेत म्हणून तिकीट दिलेलं आहे. मग उत्पल पर्रीकरांच्या बाबतीमध्ये असं काय झालं की त्यांना घराणेशाही आडवी आली, त्यांचं कर्तृत्व आडवं आलं? हे विषय आहेत. बरोबर आहे तुमचं म्हणणं की आमचं असं म्हणणं आहे की उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढणार असतील स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचे मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पणजीतून. पण
जर उत्पल परिकराने अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहिले तर शैलेंद्र वेलिंगकर त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आत्ता माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून मी हा विषय आपल्यासमोर मांडतो. ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे, पण आधी त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ द्या. भाजपची लिस्ट जाहीर झाल्यानंतर काही आपण बंडखोरी बघतो भाजपमध्येही मोठमोठे नाव जे आहेत ते भाजपकडून यस आहे ना, कारण ते मूळचे भाजपचे नव्हतेच. आले माव गेले माव संस्कृतीतून लोक आले त्यांच्याकडे. वापरा आणि फेकून द्या, यूज अँड थ्रो, गरज सरो वैद्य मरो, ही त्यांची संस्कृती आहे गोव्यातल्या बाबतीत म्हणाल तर. आणि त्याचे परिणाम जे फेकले गेलेत तेही भोगतायत आणि उद्याच्या निवडणुकीत भाजपला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष गोव्यात सत्तेवर येत नाही हे तुम्ही लिहून घ्या. भाजपच्या बंडखोरांसाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. नाही नाही, बघा आम्ही आमच्या ताकदीवर निवडणुका लढतो. कोणी बंडखोरी केली म्हणून कोणाच्या मडावरचं लोणी खाणारा पक्ष नाही. आपण आमचे उमेदवार पाहिले असतील. हे साधे सामान्य कार्यकर्ते आहेत. हे सगळे प्रत्येक गावात तालुक्यात काम करणारे सामान्य घरातले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मागे फार मोठा राजकीय वारसा इतिहास नाही. त्यांच्या घरातलं कोणी मंत्री किंवा माफिया नाहीत जे इतर पक्षात तुम्हाला दिसत आहेत. हे साधे स्वच्छ चेहरे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि हे स्वच्छ चेहरेच, साधे चेहरे गोव्याचं राजकारणाला नवी दिशा देतील. शिवसेना अजून किती जागा लढायचं? अजून साधारण आम्ही 3 जागाची एक वेगळी यादी आम्ही जाहीर करू. त्या संदर्भात आमचं उमेदवारांचं अजून चर्चा सुरू आहे काही ठिकाणी, विशेषतः मांद्रे आणि मय या 2 ठिकाणचे उमेदवार आमचे 1-2 दिवसात ठरतील. सरकार अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते की जर टीएमसी सोबत येण्यासाठी कोणता पक्ष प्रस्ताव देईल तर आम्ही त्याचा स्वीकार करू. शिवसेना काय असा प्रस्ताव देणार आहे का? मग तर शिवसेनेची गोव्यातल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. अर्थात मात्र पणजीमधनं सुद्धा त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. पण जर उत्पल परिकर, मनोहर परिकर यांचे पुत्र उत्पल परिकर जर निवडणूक लढवणार असतील तर पणजीमधला शिवसेनेचा उमेदवार आपली उमेदवारी मागे घेणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना संपूर्ण गोव्यातून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. इतकंच नाही तर आपण तो प्रचारासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते अगदी आदित्य ठाकरे सुद्धा गोव्यात जाणार असल्याचं कळतंय. कुठे यश मिळालं? 1989 साली 14 उमेदवार उभे होते, सगळ्यांचे डिपॉझिट गेले होते. त्यानंतरही ते हारले. हळूहळू शिवसेना महाराष्ट्रात लढायला लागली तेव्हा आम्हाला सुद्धा पराभव पत्करायला लागला. ही निवडणूक वेगळी आहे आमच्यासाठी. ही निवडणूक आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की एक साधारण 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी दादरा नगर हवेलीमध्ये सुद्धा आमचे लोकसभेचे उमेदवार विजयी झाले. तिथे सुद्धा आम्ही 3 वेळा पराभूत झालो. एखादी निवडणूक हारणं म्हणजे राजकारण संपलं असं होत नाही. राऊतसाहेब, तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. स्वतः तृणमूलचे नेते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला नाही. एनसीपीशीही बोलणं होऊ शकलं नाही. तर काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत असं त्यांनी काल मत व्यक्त केलेलं आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस बरोबर चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच जागी जिथे आज पत्रकार परिषद सुरू आहे तिथेच काँग्रेसचे प्रमुख नेते दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, दिनेश गुंडूराव आणि आम्ही आमचे सगळे प्रमुख लोक इथे बसलो. आघाडी एक निर्माण करावी महाराष्ट्राप्रमाणे हा आमचा प्रस्ताव होता. पण त्यांना तो मान्य झाला नाही. आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही स्वबळावर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर गोव्याची जनता ते स्वीकारणार. महाराष्ट्राप्रमाणे आपण इथे चांगली आघाडी महाविकास आघाडी स्थापन करू. आमचा प्रस्ताव स्वच्छ होता.
विधानसभेत 40 जागा आहेत. 30 जागा तुम्ही लढा. काँग्रेसचा मोठा पक्ष आहे गोव्यातला, आणि 10 जागा ज्या उरलेल्या आहेत, या 10 जागांवरती काँग्रेस पक्ष गेल्या 50 वर्षात कधीही विजयी झालेला नाही. अशा 10 जागा तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गोवा हे 3 पक्ष आम्ही त्याच्यामध्ये कसं काय जागा वाटप करायचं आम्ही पाहू. पण काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य झाला नाही. त्याच्यामुळे अभिषेक बॅनर्जी जे म्हणतायत त्या मताशी मी सहमत आहे. त्यांचं आणखी एक असं मत आहे की जर भाजपचा विजय झाला तर त्यासाठी काँग्रेस जबाबदार असेल. चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा जर भाजप विजयी झाला तर. काँग्रेस पक्षानं आत्मचिंतन करावं अशी परिस्थिती गोव्यात नक्कीच आहे. महाराष्ट्रात आम्ही नक्की त्यांच्यावर सत्तेत आहोत. इकडली परिस्थिती वेगळी आहे. पण गोव्यामध्ये सगळ्यांनी एकत्र जर येऊन काही करता आलं असतं तर निकालाआधीच गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा निकाल लागला असता. सर, आज गोव्यात परिस्थिती अशी आहे की गोव्यात भाजप विरुद्ध सगळे विरोधी पक्ष विखुरलेले आहेत. टीएमसी एका बाजूने विरोधी गेले. पक्ष ही भाजपची आज फक्त ताकद आहे, पण भाजपने फार भ्रमात राहतो. राऊत साहेब, तुम्ही आताच म्हणलं होतं की ही निवडणूक तुमच्यासाठी इतिहास घडवणारी आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे की नवीन काय घडणार आहे? कारण मी गेली 20 वर्ष तरी बघतोय शिवसेनेची वाटचाल अजूनही ती पुढे जात नाही आहे, तिथेच गाडी रखडलेली. नाही, आमच्याकडे काय ऍक्शन प्लॅन आहे? तुम्हाला मी सांगतो ना, म्हणताय उत्तर ऍक्शन म्हणजे असं आहे की आम्ही आमच्या पक्षामध्ये लँड माफिया, दहशतवादी, ड्रग्स माफिया यांना घेऊन निवडणुका लढवत नाही. ज्या दिवशी आम्ही यांना घ्यायला सुरुवात करू आणि निवडणुका लढवू त्या दिवशी तुम्हाला हवाय तसा इतिहास घडेल, पण आम्हाला तसा इतिहास घडवायचा नाही. आम्हाला हवा तसा नकोय. तुम्हाला हवा म्हणजे तुम्ही ज्या इतिहासाची कल्पना करताय. आमचं पक्षाची प्रतिमा ही स्वच्छ आहे. आम्ही लढणारे लोक आहोत आणि निवडणुका जिंकणं म्हणजेच राजकीय सर्वस्व असं नाही आहे. लढत राहू, संघर्ष करत राहू आणि विजय प्राप्त होऊ. सर, हे लँड माफिया आणि दहशतवादी हा शब्द तुम्ही वापरताय, हे काँग्रेससाठी आहे का भाजपसाठी आहे? सगळ्याच पक्षाने आत्मचिंतन करावं आणि आपल्या उमेदवारांच्या यादीवर एक कटाक्ष टाकावा. सर, गोव्यात शिवसेना कोणत्या मुद्द्यावरती निवडणुका लढणार आहेत? मी मगाशी आपल्याला सांगितलं की शिवसेनेचा मुद्दे अत्यंत सोपे असतात. शिवसेना 50 पानाचा जाहीरनामा घेऊन कधी समोर जात नाही. आम्ही लोकांसाठी आहोत, गोव्याच्या अस्मितेसाठी आहोत, गोव्याच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहोत आणि गोव्यातील स्थानिकांना त्यांचे न्याय हक्क मिळावे त्या लढ्यासाठी आम्ही आहोत. पण मागच्या काही दिवसात बघितलं तर शिवसेना कुठे दिसत नाही हे गोव्यामध्ये. लोकांच्या लढ्यासाठी असतील किंवा लोकांच्या मुद्द्यासाठी असतील. पण आता नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती कशी शिवसेना जाणार आहे? मला कोणी सांगितलं निवडणुकीच्या तोंडावरती? जितेश कामात बसलेत आमचे. त्यांनी आतापर्यंत किती आंदोलनं केलीत बघा. पण सध्या गोव्यातल्या मीडियाला प्रसिद्धी देताना सुद्धा त्यांच्यावर काही दबाव असतात. मी त्याच्याविषयी नंतर खुलासा करेन. राऊतसाहेब, गोव्यात महाविकास आघाडी होऊ शकली नाही. महाराष्ट्राचे हे राजकीय संकेत मानावेत का? नाही, मी असं म्हणणार नाही. महाराष्ट्रात बघा की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षावर आम्ही होतो अनेक वर्ष, म्हणून गोव्यात का आमची युती झाली नाही म्हणून का राज्यातलं सरकार पडलं का? नाही, पण ज्या पद्धतीने काँग्रेस भूमिका घेते आहे गोव्यात, राहुल गांधी आणि प्रियांका यांच्याशी तुमची चर्चा झाली, त्यांनी युतीची तयारी किंवा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला, तर मग का होऊ शकलं नाही गोव्यामध्ये महाविकास आघाडी? गोव्यातले स्थानिक काँग्रेसचे नेते याच्यावर जास्त प्रकाश टाकतो. मी कशा करतो? साहेब, मांजऱ्यांमध्ये बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत पारसेकर. तुम्ही त्यांचा विचार करणार का? नाही, कशा करता आम्ही विचार करायचा? आमचा विचार फक्त उत्पल पर्रिकरांपुरताच आहे. चला, धन्यवाद. बताइए क्या है? सर, क्या है कि शिवसेना की पहली 9 लोगों की 9 उम्मीदवारों की यादी घोषित हुई, क्या कहेंगे? आपने देखा होगा कि बहुत ही सामान्य उम्मीदवार है. गोवा की जो राजनीति आजकल चल रही है वहाँ सभी पार्टियों कार्यकर्ता और आम आदमी को तर पंचमधनाचं उत्पल पर्रिकर उभे राहिले. मनोहर पर्रिकर यांचा मुलगा जर पंचमधना उभा राहिला तर पणजीमधून
जाहीर झालेला उमेदवार आपली उमेदवारी मागे घेणार असल्याचं शिवसेनेकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर स्थानिकांच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि अर्थातच काँग्रेसची आपण बघतोय आघाडी करण्याचा आपण प्रयत्न केलेला, मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी याला विरोध केल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे.